मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ताकद वाढवण्यासाठी अजित पवार गट कामाला लागलाय। 7 आणि 12 जानेवारीला मुंबईत मेळावे घेण्यात येत आहेत। षण्मुखानंद सभागृहात 7 जानेवारीला मेळावा होईल। त्यासाठी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ, पंकज भुजबळ उपस्थित असतील, तर 12 जानेवारीला महिला मेळावा घेण्यात येणार आहे। विरोधक निवडणुकीत एकत्र येतील अशी परिस्थिती वाटत नाही, मात्र एकत्र येणार नसतील तर आपण 48 जागा ताकदीने लढवू असं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय। वंचित बहुजन आघाडी मवियातून लढणार असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र आंबेडकरांनी केलेल्या विधानानं स्वबळावर लढणार असल्याची चिन्ह दिसतात। हुकुमशाही बळकट होईल असा कुठलाही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तर आंबेडकरांसोबत आघाडी व्हावी अशीच इच्छा असल्याचं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी व्यक्त केलं। पुण्यातील भीमथडी जत्रेला शरद पवारांनी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी जत्रेत असलेल्या विविध स्टॉल्सचा आढावा घेतलाय, तसंच सहभागी झालेल्या महिलांशी बातचीत केली आहे। यावेळी सुप्रिया सुळे, रोहितही उपस्थित होते। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या होम पिचवर विखे पाटलांनी तुफान फटकेबाजी केली। संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज आहे, कोणताही बॉल आला तरी तो मारत आलाय, फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपवा अशी फटकेबाजी विखेंनी केली। 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिनी काँग्रेस नागपुरात शक्ती प्रदर्शन करणार आहे। नागपुरात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं असून 10 लाख उपस्थितीचं लक्ष्य आहे। यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आढावा बैठक घेतली। या महारॅलीच्या निमित्तानं काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे। राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी बुलेटवरून रपेट मारली। कोल्हापूर पोलीस दलात दाखल झालेल्या नव्या गाड्यांच्या हस्तांतरण सोहळ्यात दोघेही उपस्थित होते। यावेळी नव्या बुलेटवरून खासदार धनंजय महाडिक आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना रपेट मारण्याचा मोह काही आवरला नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीया यांना आदरांजली अर्पित केली आहे। या दोन्ही नेत्यांची आज जयंती। त्यानिमित्तानं दिल्लीतील संसद भवनात पंतप्रधानांनी अभिवादन केलं। यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते। अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणं ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला भोवलंय। कळवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय। विशेष म्हणजे वरिष्ठ स्तरावरती आदेश देऊनही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मानसिकता ठाणेकर यांनी दाखवली नसल्यानं 45 दिवस सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलंय।